हे पहा, हे बोटनेक ब्लाऊज डिझाईन मी करते आहे. हे कटवर्कवाला पॅटर्न देते आहे ह्याला. तर त्याच्यासाठी मी 3.5 इंचाची गळारुंदी घेतली आणि वरतूनही 3.5 इंचाचाच असा नेक शेप केला आहे. राऊंड नेक केला आहे. 2 इंचाचा गॅप ठेवून असा कटवर्क पॅटर्न दिला आहे. हा कटमध्ये येणार आहे. मधून कट होतो आहे ब्लाऊज म्हणून साधारण 1.5 इंच आपण हाईट बॅक साईडची वाढवून घ्यायची असते. तर ती वाढवून घेतल्यानंतर हा असा कटिंग करून घेतला. हा फक्त कटवर्क आपण कटिंग करून घेतला आहे. तो तसा स्टिच न करता त्याला पायपिंगही लावायचा आहे. तर त्यासाठी हे पहा, असा हा कॉटनचा फॅब्रिक होता आणि खूप सुंदर अशी साडीही खूप छान होती ती. तर त्याला असा सुंदरसा लूक देण्यासाठी मी असा पायपिंगचाही यूज केला आहे. कॉन्ट्रास्ट पायपिंग यूज केलं तर अगदी छानच दिसतं. त्यासाठी मी इथे व्हाईट कलरचं पायपिंग यूज केलं आहे. सुरुवातीला आपण हे स्टिच करून नॉर्मली कसं घेतो टर्न करून, तसंच टर्न करून घेतलं आहे. ह्यात कॅनव्हास यूज केला नाही आहे, कारण ह्याला आपण पायपिंग लावणार आहे. तुम्हाला जर पायपिंग लावायचं नसेल आहे असाच हा कटवर्क ठेवायचा आहे तर तुम्हाला कॅनव्हास लावणं गरजेचं आहे, कारण ही कॉटनची साडी आहे. काठपदरची असेल तर ठीक कपडा असतो, त्यामुळे कॅनव्हासची एवढी गरज नसते. पण जेव्हा तुम्ही कॉटन किंवा असं लिननचा कपडा वगैरे तुम्ही घेता तेव्हा त्याला कॅनव्हास पेपर यूज केलाच पाहिजे. आता इथे पायपिंग लावताना जिथे आपला कटवर्क आहे, जिथे कोपरा येतोय तिथं त्या पायपिंगच्या लेसला थोड्या अर्ध्यापर्यंत असा मी कट मारला आहे, कारण तो कट मारल्यानंतर तो आपल्याला हवे त्या शेपमध्ये पायपिंग टर्न होते आणि त्याचा लुक नीट येतो. अशा प्रकारे पायपिंग लावून घेतल्यानंतर एकावर एक ठेवून घेतलं आणि ते शिवून घेतलं. एकावर एक ठेवून शिवून घेताना सुद्धा नीट शिवून घ्यायचं. तो इकडे तिकडे न जाता मेजर टेपने मोजून बघायचं की आपण सेंटरवरच लावतोय का, कारण अर्धा पाऊण इंच जरी इकडे तिकडे झाला तरी आपल्या शेपने ती डिझाईन बिघडू शकते. त्यामुळे असा काहीसा प्रकारे ठेवून घ्यायचं आणि डबल टिप मारून घेतली की फिक्स होतं ते. तर ह्याचा फायनल लूक पहा, खूप सुंदर असा ह्याचा फायनल लूक आला आहे. तुम्हालाही असे नवनवीन डिझाईन बघायचे असतील, करायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन काहीतरी बघायला मिळेल. ड्रेसेस, नऊवारी, घागरे हे सगळ्याचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील, त्याची आयडियाही येईल. आणि हा ब्लाऊज डिझाईन आवडला असेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.